नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे पातोड्याची भाजी। पातोड्याची भाजीची रेसिपी मी अगोदर सेंड केलेली आहे। तर चला मंडळी, आपण बनवूया आता पातोड्याच्या रस्सा भाजीसाठी लागणारा रस्सा। तर हे तुम्ही रेसिपी बघू शकता, किती छान बनवलेली आहे। तुम्हाला जर आवडली तर तुम्ही पण माझ्या रेसिपीला नक्की फॉलो करा। तर चला आपण मसाला काढून घेऊया। घरगुती काळा मसाला आहे, जो उन्हाळ्यांमध्ये बनवून ठेवलेला असतो। आलं, लसूण, कोथिंबीर आणि एक टमाटर घेतलेला आहे। याच्यात चवीनुसार मीठ घालून याचं छान असं बारीक वाटण करून घ्यायचं, मिक्सरमध्ये वाटून। नंतर एक कढई तापायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये फोडणीला लसूण आणि जिरं घालून हा मसाला टाकायचा। सगळीकडनं छान परतवून घ्यायचा। मसाल्याला तेल सुटेल इथपर्यंत परतवून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं। तुम्हाला जेवढी पातळ भाजी आवडत असेल तेवढं पाणी घालायचं। उकळी आली की त्याच्यामध्ये